झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्या दर्जेदार नाटकांच्या पुनर्निर्मितीला दर्दी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते। त्यामुळे नीलम शिर्के बॅरिस्टर आणि पुरुष या नाटकानंतर नवीन नाटक घेऊन येत आहेत, महासागर। तर नव्या दामात आणि नव्या संचात सादर होणाऱ्या या महासागर नाटकाची तालीम बघायची आहे? चला ना। अण्णासाहेब पाय लागू। काय करते म्हणजे काय अण्णासाहेब, खरं तर डोकं ठेवायला पाहिजे पायावर। पुरुष, बॅरिस्टर या पुनर्निर्मित नाटकांनंतर अस्मी प्रोडक्शनची निर्माती नीलम शिर्के घेऊन येते जयवंत दळवी लिखित महासागर हे नाटक। आज सकाळी हाय उदास आहे तुमच्या लाडक्या भावाचं, दोघांनी बसून खाल्लं, तुम्हाला बरं ठेवला नाही वाटत? मला नाही आवडत तुम्ही गप्प राहा। विशेष म्हणजे या आधीच्या नाटकात भूमिका साकारणाऱ्या नीना कुलकर्णींनीच या पुनर्निर्मित नाटकाचं दिग्दर्शन केलंय। नीनाताई, तुम्हाला जर नाटक डायरेक्ट करायचं असेल तर ते कुठलं असेल तुमच्या मनातलं नाटक? आणि मी पटकन कुठलाही विलंब न लावता महासागर म्हटलं, कारण मी स्वतः काम केलं होतं त्यावेळेला 13 ऑगस्ट 1979ला हे नाटक पहिल्यांदा प्रदर्शित झालं होतं आणि आमचं शिकण्याचा काळ होता। म्हणजे हमीदाबाईची कोठी त्याला लागूनच महासागर, त्याच्यातच मी अभिनेत्री झाले आणि खूप जवळचं म्हणजे मला वाटतं आम्ही जे कोणी कलाकार त्याच्यात होतो सगळे, नाना, भारती, विक्रम, मंगेश, मग उषा नाडकर्णी, या सगळ्यांचं खूप जवळचं नाटक, तिथे आम्ही शिकलो ग। म्हणजे नाटकाचा चस्का लागतो तो मला तरी त्या नाटकात लागला। आज सकाळी हाय उदास आहे तुमच्या लाडक्या। तर सुबोध भावे, शैलेश दातार, आशालता वाबगावकर, सुलेखा तळवलकर, श्रीजित मराठे, अनिता दाते यांचा अभिनय या नाटकात आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे पहिलं नाटक कदाचित महासागर असं असेल की ज्याच्यावर मनाच्या तळाशी काय घडामोडी चाललेल्या असतात, काय उलाढाल चाललेल्या असतात आणि माणसाच्या मनाचा एक जसं म्हणतो की अगम्य असतं, ज्याचा तळ सापडत नाही, ज्याचा शोध लागत नाही। जितका आपण एखाद्या गोष्टीवरती विचार करायला जातो तितकं खोल आतमध्ये जातो, पण कुठेही एखादी गोष्ट हाताला लागत नाही। आणि तशा मनाच्या मनोव्यापारांचा दळवींनी या पूर्ण नाटकातनं घेतलेला वेध आहे असं मला वाटतं। दोन घरं आहेत, एक अतिशय सर्वसामान्य माणसाचं घर आणि एक सुखवस्तू माणसाचं घर। या दोघांमध्ये बांधणारा एक पूल आहे तो म्हणजे दिगंबर ही व्यक्तिरेखा। आता मी बऱ्याच वर्षांनी नाटक करते खरं म्हणजे, आणि गंमत म्हणजे की हे नीलम शिर्केनी मला फोन केला, 25 प्रयोगाचं नाटक होतं म्हणून मी आणि नीना कुलकर्णी ते बसवतात। हे सगळ्यात महत्त्वाचं असल्यामुळे मी ते केलं आहे। माझी याच्यातली भूमिका आहे गंगू काकीची, अगदी खूप म्हणजे खूप मोठी भूमिका नाही आहे, पण आहे ती खूप छान आहे आणि मी आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या त्याच्यापेक्षा जर अशी वेगळी आहे। काय चाललंय चंपू? मग प्रेक्षक हो, आणखी एका जुन्या नाटकाच्या नव्या सादरीकरणाचा अनुभव घ्यायला सज्ज आहात ना? कारण आम्ही दाखवली ती नाटकाच्या तालमीची झलक। रंगभूमीवर हा महासागर यायला काही काळ वाट पाहावी लागणार आहे। झी 24 ताससाठी मुग्धा देशमुख, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।